आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या गर्भगृहासमोर। बघू शकता दोन जोड मंदिरं दिसावीत, दोन गर्भगृह शेजारी शेजारी दिसावीत असं हे मंदिर आहे। आणि हे देखणं मंदिर सिंहांनी त्यांच्या पाठीवर त्यांच्या डोक्यावर तोलून धरलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवत आहे गर्भगृह। तर गर्भगृहात शिव, शक्ती, कार्तिकेय, आणखीन छोटूसा गणेश बाप्पा दिसत आहे। आत अंधार असल्यामुळं थोडंसं ते अस्पष्ट दिसतंय, पण तरीही माझा प्रयत्न आहे की ते दिसावं। अशा तऱ्हेने गाभाऱ्यात शिवशक्ती, कार्तिकेय, भगवान गणेश हे आसनस्थ झालेले आहेत, विराजमान आहेत। आणि हा बघा हत्तींनी हा सर्व सभा मंडप त्यांच्या खांद्यांवर पाठींवर तोलून धरलेला आहे। वरती गणेशपट्टीवर भगवान गणेश प्रस्थापित आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नंदी दिसत आहे। यावरून लक्षात येतं की हे गर्भगृह शिवाला समर्पित आहे। आणि या बाजूने बघू शकता मागचा गर्भगृहाचाही इथून कळस दिसतो आहे। हे दोन जोडून एकमेकांना असलेले मंदिर आहेत। हे आहे शोर टेम्पल महाबलीपुरम येथील। तर ह्यापैकी दोन गर्भगृह शिवाला समर्पित आहेत आणि एक गर्भगृह विष्णूला समर्पित आहे। अतिशय देखणं, शिल्पकलेने समृद्ध, सिंहांच्या शिल्पांची प्रचंड लयलूट असणारं असं हे शोर टेम्पल हे मंदिर दाखवताना मला अतिशय आनंद होत आहे। व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पहिला राजा नरसिंह वर्मा याच्या काळात हे बांधलेलं 1000 वर्षापूर्वीचं शिवालय आहे आणि या मंदिरात पूजा होत नाही ही माहिती आपण बघितलीच। ही सिंहांची शिल्प खरोखर इतकी आखीव रेखीव आणि भौमितिकदृष्ट्या इंच ना इंच मोजून काढलेली दिसतात आणि ती मंदिराच्या चौफेर आहे। अशा तऱ्हेने आपण हे शोर टेम्पल पूर्णपणे पाहून संपवलेलं आहे। इथून तुम्ही सिंहशिल्पांची त्रैमितीय आकृती बघू शकता, किती सुंदर ते दिसत आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। धन्यवाद।